राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता एक पण केलाय आणि हा पण आहे अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा। त्याच आशयाचं वक्तव्य केलंय हसन मुश्रीफांनी। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्यानं चर्चांना उधाण आलंय। सांगलीच्या आटपाडीत पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते। आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आणि यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज रंगली आहे। जोवर अजितदादा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन त्यांनी केलंय। यातून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा समोर येत असल्याचं काही राजकीय जाणकारांचं मत आहे। सोबतच महापालिका निवडणुकांच्या बाबतीतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली। जमेल तिथे युती, जमणार नाही तिथे स्वबळ, हे त्यांनी सांगितलंय। आपल्या शब्दाचा पक्का, प्रशासनावर प्रचंड पकड आणि विकासासाठी सातत्याने ध्यास घेणारा शब्दाचा पक्का आणि सातत्याने जनतेच्या मागे राहणारा असं अजितदादा पवारांचं व्यक्तिमत्व आहे। बंधू भगिनींनो, त्यांना फार मोठं भविष्य आहे, ज्याचा संकल्प निशिकांत पाटलांनी केला की आपण भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो। अजितदादा पवार मुख्यमंत्री होईल तोपर्यंत आता स्वस्त आपण बसायचं नाही। या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी इतक्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ या राज्यामध्ये कोणी घेतली असेल आणि जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही तसा दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रम सुद्धा कोणी म्हणणार नाही, याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणण्याचं काय कारण आहे। पण याचा अर्थ आम्ही तेवढा पुरता सीमित आहोत का? नाही, आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत, ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे। पण आम्ही राजकीय वास्तवात यावं। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं हसन मुश्रीफ म्हणाले, काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे सुद्धा म्हणाले। प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटते, त्यात काही गैर नाही। माझ्या शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवारांच्या पुढल्या कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा आहेत। अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले, विक्रमी वेळा। त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही। हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं।